तर चांगलं वाटतं का? अहो महाराज रोगाचं नाव सुद्धा घेऊ नका. माऊली म्हणले ना, जे काय रोगिया रोग आवडेल, दारिद्र्य कोणाला आवडतं का? का दारिद्र्याला दारिद्र्य आवडतं का? रोगावाल्याला रोग आवडतो का? आणि आपलं आहे की त्याला त्या ठिकाणी ते भोगावं. म्हणून संपूर्ण मानव मात्राकडे जर आपण पाहिलं तर मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भवरोग झालेला आहे. भवरोगा ऐसे जाय अनेक काळे काही छोटे मोठे रोग आहे, पण सगळ्या रोगाचं कारण म्हणजे भवरोग आहे. त्याचं कारण आहे जीवदशा, दुसरं कारण आहे अज्ञान, भ्रम. आणि म्हणून याप्रमाणे आता दुःख येतं, दुःख जातं. काही कार्य दुःख आहे आणि काही कारण दुःख आहे. कार्य दुःख सर्व काळात कधी येतं जातं, पण अनादी काळापासून म्हणजे जे जीवाच्या पाठीमागं कारण दुःख लागलेलं आहे, अज्ञान त्याला आपण म्हणतो जीवदशा. त्याला बंधन म्हणा, परवशता म्हणा, परतंत्रता म्हणा. मनुष्याचं जीवन कधी सुखी होईल? स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर का परतंत्रता असल्यावर? परतंत्र म्हणजे परतंत्र हेच सुख आहे आणि स्वातंत्र्य म्हणजे हेच सुख आहे. जीवनामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जे सत्य नव्हते, त्यावेळेला गावगाव सुरसिंह महाराजांना नाटक व्हायचे आणि त्या नाटकामध्ये अभिनय व्हायचा आणि काही पद असायचे आणि त्याच्यामध्ये काय अर्थ होतो. म्हणजे कवी कालिदास यानं जे नाटक रचलेलं आहे, तर त्याच्यामध्ये एक दोन वाक्य तुम्हाला सांगतो फक्त लागू पुरते. दिव्य स्वातंत्र्य रवी हे एक पद. दिव्य म्हणजे काय? तर जीवन स्वातंत्र्य हे दिव्य आहे आणि त्याचं नाव दिव्य स्वातंत्र्य रवी. आणि तुमचं आमचं झालं कसं? हा सोने मालक घरचा परवशतेचा गळा पाशला. परवशता, बंधन, माया, जीवदशा, अज्ञान हे दुःख आहे. माझं दुःख कायमचं निवृत्त झालं पाहिजे का तात्पुरतं निवृत्त झालं पाहिजे? कायमचं निवृत्त झालं. एखादा आजार येणं जाणं हा भाग म्हणजे तात्पुरता असतो. तर त्या रोगामध्ये सुद्धा काही रोग असे की ते जर एकदा आले तर पुन्हा मात्र जसं एखादा पुन्हा म्हणजे वापस जायला तयार. डायबिटीस तात्पुरतं काम नाही का? कायमचं काम नाही. बीपीचा आजार आहे, कायमचाच रोग आहे. हे तरी रोग शारीरिक दृष्ट्या आहे, पण अज्ञान नावाचा जो रोग आहे, भवरोग जो आहे, तो निवृत्त होण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी जेणे नियमबद्धी प्रगत केली. नियम म्हणजे वेदाचं प्रागटीकरण केलेलं आहे आणि ते प्रागटीकरण करून जसं लक्ष्मणाला शक्ती लागली, मग शक्ती लागल्यानंतर हनुमंतराने काय आणलं? बली आणली. लक्ष्मणाला उठवलं, त्याला जाग केलं. तसंच तुम्हाला आम्हाला मानव मात्राला ब्रह्मदेव असलं तरी जीवच आहे कृती सांगायची रत्नात. कारण का? ब्रह्मदेवाची उपाधी मोठी आहे, जीवदशा गेली. ज्ञानेश्वरीमध्ये ओवे आलेले आहे, ब्रह्मपदाचे जे भरसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे. किंवा या ठिकाणी जो सृष्टीबीजाचा साकोपा तोही पुनरावृत्तीची मापा शीघ्र. म्हणजे ज्या वेळेला ही सृष्टी ब्रह्मदेव जरी निर्माण करत असला तरी सरते शेवटी जसं आपण त्या घटस्फोटलं धान्य भरतो आणि शीग येते त्याच्यावर, असं मावळे म्हणतात मागून सरते शेवटी ब्रह्मदेवाला सुद्धा मारावं, शंकराला सुद्धा मारावं, विष्णूला सुद्धा मारावं लागतं. कारण जीवदशा आहे तर तिचा मृत्यू कायमचा अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे आपली जीवदशा निवृत्त होण्याकरता अज्ञानाचा सापेक्ष ज्ञान आहे आणि
ते ज्ञान प्रधान ग्रंथ